वडील जिवंत आहेत त्यांच्यासाठी दररोजच मदर्स डे आणि फादर्स डे असतो, परंतु ज्यांच्या आई वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी हा फादर्स डे मदर्स डे त्याची आठवण म्हणून तो एक दिवस दिलेला आहे. लक्षात घ्या, आपले आई वडील आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतात याचा विचार प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी केलेलं पाहिजे. त्याच पद्धतीत आपण आपलं वागणं समाजात पाहिजे. तर आपण माणूस म्हणून जन्माला येऊन त्याचा काहीतरी उपयोग आहे. कारण पूर्वीच्या काळी चालायचं मागच्या जन्मी केलं ते या जन्मात, आता तसं नाही. या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. म्हणून एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका, परंतु दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका, कारण त्याची नोंद आपल्या कर्मात होते आणि कर्म फेडल्याशिवाय आपल्याला मारता येणार नाही. ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. पांडुरंग असा एक देव आहे 33 कोटी देवतांमध्ये, त्याच्या हातामध्ये कुठलं हत्यार नाहीये. बाकी सगळे देव त्यांच्या हातात काही ना काहीतरी हत्यार असतं, पण पांडुरंग कटेवरती हात घेऊन उभा राहिलाय. बाकीच्या देवांच्या बायका हे कोणाचे पाय चेपत असतील तर कोणाचे हात चेपत असतील, पण पांडुरंगाने स्वतःबरोबर स्वतःच्या बायकोला सुद्धा विटेवरती एका बाजूला उभं केलेलं आहे. असा हा समंतावादी देव आहे. तुम्ही तिरुपती बालाजीला जा, तिथे त्या बालाजीचं दर्शन घ्यायचं असेल तर हजारो रुपये मोजल्याशिवाय तुम्हाला तिथे दर्शन होत नाही. शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायला जा, तिथे वेगळी लाईन असते, पैसे देऊन तुम्हाला लवकर दर्शन होतं. पण पंढरीच्या पांडुरंगामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जा, त्याचं दर्शन जरी पायाचं नाही मिळालं तरी कळसाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचं सुख मिळतं. ही पांडुरंगाची ताकद आहे, लक्षात घ्या. तुमच्या ह्या अंदुर्ले गावातला 8-10 वर्षाचा मुलगा जरी पंढरपूरला जाऊन आला आणि इथल्या वारकऱ्याला समजलं, 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला समजलं की अमुक एका वाडीतला पोरगा पंढरपूरला जाऊन आला, तर 80-90 वर्षाचा म्हातारा त्या 8-10 वर्षाच्या मुलाच्या पायावर लोटांगण घालतो आणि माऊली नमस्कार म्हणून करतो. ही पांडुरंगाची ताकद आहे, लक्षात घ्या. आणि त्याचा रूपाचा ध्यानाचा आपण अभंग घेतोय.